तर नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो आणि माझ्या भावा बहिणींनो आणि यूट्यूब फॅमिली. तर सर्वांना मनापासून नमस्कार. तर मी आज हा लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तर म्हणजे आश्चर्यचकित अशी घटना आहे. तर बघा, सर्वांनाच आवडतं आपल्या गावात फेरीवाले आल्यानंतर आपण त्यांच्याकडनं काही ना काही घेत असतो. म्हणजे आता बेडशीटवाले आले, त्याच्यानंतर बरेच जण येतात. काही उशावाले येतात विकायला, बेडशीट येतात, गाद्या येतात, त्याच्यानंतर घासणीवाले येतात, साड्यांवाले येतात. काय म्हणून येत नाही आपल्याला दारवर विकण्यासाठी. तर प्रत्येक लेडीजला वाटतं आपण काही ना काही घेतोच. आता आल्यानंतर घेणारच. मग आपल्या दरवाजावरून चालल्यानंतर ते आवाज देतातच. बेडशीटवाले असं तर बेडशीट घ्या. काय घेतात असे पोथीवाले येतात विकायला, पोथी पण घेतो आपण. टिकल्या, कानातले सर्व येतं, बांगड्या सगळं येतं दारावर. तर आजकाल सर्व येतं, सगळीकडे येतं. तर आपण घेतो. असंच आमच्या गावामध्ये फेरीवाले आले 2 आणि आजी बाबा होते, ते होते त्यांच्या घरामध्ये बसलेले. तर मग त्यांना आवाज दिला का काय करता काय नाही. तर ते बसलेले होते. तर ते बोलले, मग त्यांनी थांबवलं, काय आहे तुमच्याकडं विकायला असं. तर ते बोलले, आम्ही वस्तू उजळून देतो, पितळाच्या वस्तू असेल घरामध्ये, मूर्त्या वगैरे तर उजळून देतो आम्ही. तर मग ते बोलले, ठीक आहे म्हणे, तुमच्याकडं असेल मूर्ती तर उजळून देतो म्हणे. बघा, खूप गंभीर गोष्ट आहे. कोणतं आहे असं तुम्ही काय असं म्हणजे ते उजळून देणार आहे म्हणून तेच लोक असं करतात असं नाही. ते कोणतेही फेरीवाले असेल तर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर ते बोलले ठीक आहे. तर त्यांनी असं ठरवलं कितीला काय नाही. मग त्यांनी 2 मूर्त्या आणल्या पितळाच्या आणि त्यांना उजळून दिल्या. तर उजळून दिल्या, बाबांनी आणल्या, उजळून दिल्या. आजी पण बसलेले होते तिथं. मग ते परत बाबांना बोलले की अजून काय असेल तर आम्ही अजून उजळून देतो, हा ना म्हणे. तर बाबा बोलले, हो आहे. तर आता त्यांच्याकडं काहीतरी असेल, ते काय यांच्या दोघांच्या पण लक्षात नाही आलं. तर मग ते मध्ये आणायला गेले मूर्त्या 2 बाबा. तर आजी बाहेर बसल्या होत्या. त्यांनी असं काय टाकलं काय नाही आजीच्या चेहऱ्यावर, म्हणजे का काही अशी भानामती केली की काही स्प्रे मारला का तिथं काही असं आजूबाजूला मारलं, ते काहीच समजलं नाही. आणि रस्त्याचे लोक पण येत होते, जात होते, ते पण बघत होते का हे काहीतरी घेत आहे बा, काहीतरी करताय. पण आता माझ्या घरी समजा फेरीवाला आला, रस्त्याचे लोक जातात, त्यांना वाटतं चाललं यांचं घ्यायचं, आपण कशाला मध्ये बोलायचं काही, असं त्यांना वाटलं. तर ते बाबा दुसऱ्या मूर्ती आणायला गेले मध्ये. तर काय आजीला केलं त्यांनी काय नाही. म्हणजे आजीने स्वतःच्या अंगावरचे 5 ते 6 तोळे सोनं काढून दिलं त्यांना. बांगड्या, पोत, कानातले सर्व सोनं काढून दिलं आजीने त्यांना. आणि मग ते बाबा आले, त्यांना मूर्त्या पण उजळून दिल्या, सोनं काढून. त्यांना काहीच कळालं नाही दोघांना, अजिबात समजलं नाही काय करताय काय नाही. आणि मग ते सोनं नाणं काढून दिलं आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर 1 तासभर पण त्यांना काहीच कळालं नाही का आपण सोनं दिलं का काय दिलं, काहीच त्यांना कळालं नाही. मग चांगलं 1-1.5 तास झाला वाटतं. मग त्यांना थोडं असं हे व्हायला लागलं, गरगर होत असं. मग थोडंसं त्यांना असं हे व्हायला लागलं का डोळ्याला अंधार यायला येत होते आपल्या, काय झालं बा नेमकं. मग त्यांनी अजून थोडंसं टायमानं ते थोड्या वेळानं एकदम शुद्धीत आले आणि चांगले 1-1.5-2 तासानं त्यांना कळालं. मग आजी बघती, अरे बापरे, आपल्या गळ्यात नाही, बांगड्या नाही, आपल्या काहीच नाही. मग रडायला लागले ते का या लोकांनी आपलं सगळं नेलं काढून. मग आजूबाजूच्या लोकांना त्यांनी सांगितलं. तर तेव्हा ते लोक निघून गेले होते, ते लोक काही तिथं नव्हते. तर माझा व्हिडिओ बनवायचा उद्देश एकच आहे का सर्व लेडीजला माझ्या म्हणजे आया बहिणींना सांगते मी आणि सर्वांना सांगते, त्यांच्या घरात माणूस असूनसुद्धा ते लोक काही पण करू शकते. आपण म्हणतो आपल्या घरात माणूस काहीच करू शकत नाही,
पण फेरीवाल्यांना थारा अजिबात देऊ नका, कारण त्यांच्याजवळ स्प्रे असू शकतो, ते बेशुद्ध पडायचा म्हणा, किंवा आपल्याला ते काहीच कळत नाही, आपण घरातून वस्तू त्यांना काढून देतो असंही. आता आजीनं अंगावरचे दागिने काढून दिले, विचार करा, 5 ते 6 तोळे सोनं काढून दिलं, आणि नंतर मग त्या रडायला लागल्या, हे झालं का माझं सोनं नेलं, असं झालं. मग त्यांनी सांगितलं सर्वांना, काय करणार, नाही सापडले ते लोक. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सर्वांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे मनापासून, का फेरीवाल्यांजवळ काही घेऊ नका. तुम्ही रोडला जा, नाशिक रोडला जा, कुठं तुमच्या गावाजवळ जा, दुकानात जा आणि वस्तू घेऊन या. हां, आता तिथून घेऊन या, पण फेरीवाले असेल ना तर त्यांना अजिबात थारा देऊ नका. चला, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की फेरीवाल्यांपासून खूप मोठा धोका आहे आपल्याला सर्वांनाच. तर बघा त्यांचं कसं झालं, आजीबाबांचं. आज किती टेन्शनमध्ये आले ते सर्व. आज ज्या वयामध्ये त्यांचं म्हणजे टेन्शन घ्यायचं वय नाही, त्या वयात त्यांचं अक्षरशः ती बाई सांगा बरं, व्यवस्थित राहील का, जेवण करेल का, आजारी पडणार का नाही. तर व्हिडिओ न स्किप करता सर्व बघा सर्वांनी. आणि ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला माझा त्यांना धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना परत एकदा सांगते की फेरीवाल्यापासून सावधान. चला, बाय.